नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगारमध्ये जेही लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी नवीन इसेंटियल किट आलेले आहेत आपण पाहणार आहोत। तर यामध्ये जे आधी भांडे संच दिले जात होते तशा प्रकारचे भांडी यामध्ये नसणार आहेत। तर यात मिळणारे भांड्याबाबत आपण शासनाचा जीआर मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत, तरी पण आपण यातील कोणकोणते किट आहेत ते एकदा पाहूया। तर यामध्ये पहा, पत्र्याची पेटी आहे, प्लास्टिक चटई, धान्य साठवण कोटी क्षमता 25 किलो, त्यानंतर आहे धान्य साठवण कोटी क्षमता 22 किलो, बेडशीट आहे, चादर, ब्लँकेट, साखर ठेवण्यासाठी डबा 1 किलो पर्यंत आणि चहा पावडर ठेवण्यासाठी डबा याची क्षमता आहे अर्धा किलो पर्यंत। वॉटर प्युरिफायर देखील आहे, फिल्टरचं एक मशीन देखील दिले जाणार आहे, त्याची कॅपॅसिटी आहे 18 लिटर पर्यंत पाणी आपण त्याच्यामध्ये फिल्टर करू शकतो। तर अशा प्रकारे महत्त्वाचे हे 18 किट आपल्याला या इसेंटियल किट या माध्यमातून दिले जाणार आहे। तर याचा पुरेपूर आपण लाभ घ्यावा। अशा चांगल्या प्रकारच्या वस्तू असणार आहेत। तर या योजनेच्या लाभासाठी आपण अर्ज कसा करायचा तेही स्वतःच्या मोबाईलवरून ते घर बसल्या एजंटला पैसे न देता सविस्तर व्हिडिओ तुम्ही पहा न पळवता 2 स्टेप मध्ये तुम्ही हे फॉर्म भरू शकता। फॉर्म हे मराठीमध्येच दिलेले आहे। तसेच हा इसेंटियल किटचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कोणतेच डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार नाहीत, फक्त तुमचा बांधकाम कामगार कार्ड नंबर म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर लागेल। तर तो कोणता आहे ते देखील मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे मित्रांनो। तर मित्रांनो, व्हिडिओच्या आधी आपण जर या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तुमच्यासाठी असेच आणखी नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती भेटत राहतील। चला तर मित्रांनो, फॉर्म कसा भरायचा ते आपण सुरुवात। मित्रांनो, भांडे किट फॉर्म साठी हा वेबसाईट दिलेला आहे। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेली आहे, तिथून क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेज वरती येऊ शकता। या पेज वरती आल्यानंतर यापूर्वी जर तुम्ही भांड्यासाठी अर्ज केला असेल तर त्याची अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर येथे क्लिक करून त्याची अपॉइंटमेंट घेऊ शकता। जर करता तुम्ही भांड्यासाठी नव्याने अर्ज करत आहात तर याच्यासाठी आपल्याला दुसरा ऑप्शन दिले गेला आहे। तर या ठिकाणी पहा, BOCW कामगार नोंदणी क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे। आपल्या कार्ड वरती दिलेला असतो, MH ने सुरुवात झालेला असतो नंबर, तो रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। तर MH ने सुरुवात होणारा आपण इथे 14 अंकी नंबर टाकलेला आहे। त्यानंतर सेंड OTP या ऑप्शन वरती क्लिक करा। या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपण जो आधार कार्डला नंबर दिलेला होता त्या मोबाईल नंबर वरती आपल्याला 6 अंकीचा OTP नंबर येईल। तर मित्रांनो, या ठिकाणी 6 अंकीचा OTP नंबर आलेला आहे। तो OTP नंबर या ठिकाणी व्यवस्थितरित्या तुम्ही टाका। त्यानंतर व्हेरीफाय OTP या ऑप्शन वरती क्लिक करा। या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर पॉपअप असा हिरव्या रंगाचा SMS येईल, OTP व्हेरीफाय सक्सेसफुल म्हणून। त्यानंतर आपली संपूर्ण माहिती या ठिकाणी ओपन झालेली आहे। तर आपण स्क्रोल करून पाहू शकता आपली संपूर्ण माहिती या ठिकाणी दर्शवलेली आहे मित्रांनो। तर आपण पुढच्या स्टेपला पाहूया। तर आता आपल्याला या ठिकाणी अपॉइंटमेंट साठी एक डेट फिक्स करायची आहे। जे आपल्याला भांडे किट हवा आहे, कोणत्या तारखेला आपल्याला जाणे सोयीस्कर होईल तर आपल्याला या ठिकाणातून तारीख निवडायची आहे आणि त्यासाठी शिबिर देखील निवडावे लागणार आहे। त्यासाठी तुम्ही शिबिर निवडा या ऑप्शनच्या इथे क्लिक करा। शिबिर निवडा या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपले जवळचे जे शिबिर आहे भांडे वाटपाचे ते शिबिर या ठिकाणी दाखवेल। आपले जे जवळ असेल सोयीस्कर असेल ते तुम्ही तिथून निवड करून घ्या शिबिर। तर या ठिकाणी शिबिर मी निवडलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला आता डेट फिक्स करायची आहे, ज्या तारखेला जाणे आपल्याला शक्य होईल त्यासाठी अपॉइंटमेंट डेट या ऑप्शन वरती क्लिक करा। तर मित्रांनो, या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे असे भरपूर प्रकारचे डेट दिसेल। जे लाल अक्षर मध्ये आहे ते सुट्टीचे दिवस असणार आहे मित्रांनो, आणि जे आतमध्ये जे दाखवलेले आहेत ते फुल झालेले डेट असणार आहे, आणि जे रिकामे आहेत जे तारीख कोण बुक झालेले नाहीत ते तारीख तुम्ही इथून निवड करून घेऊ शकता तुमच्या सोयीस्करसाठी। ज्या दिवशी तुम्हाला जाणे शक्य होईल ते तारीख तुम्ही इथून निवड करून घ्या। तर मी या ठिकाणी तारीख निवड करून घेतलेली आहे, भेटीची तारीख। त्याच्यानंतर आपल्याला अपॉइंटमेंट प्रिंट करा या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। आपल्याला आता हे अपॉइंटमेंट प्रिंट करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, पाहू शकता अपॉइंटमेंट प्रिंट करा या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपला अपॉइंटमेंट या ठिकाणी व्यवस्थितरित्या सबमिट झालेला आहे आणि आपला अपॉइंटमेंट लेटर देखील ओपन झालेला आहे। तर याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा याची PDF फाईल देखील तुम्ही सेव्ह करून ठेवा। अशा प्रकारे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत जो इसेंटियल किट मिळणार आहे, नवीन संच आपल्याला मिळणार आहेत, अशा प्रकारचा त्याचा अपॉइंटमेंट असणार आहे। अपॉइंटमेंट तारीख देखील दिलेली आहे। या ठिकाणी आपला नोंदणी क्रमांक असणार आहे आणि आपल्या ग्रहोपयोगी जे वस्तू मिळणार आहे ते देखील दिलेलं आहे। अशा प्रकारे व्यवस्थित माहिती दिलेली आहे। आपल्याला जी तारीख दिलेली आहे त्या तारखेला तुम्ही हे अपॉइंटमेंट लेटर घेऊन त्या दिवशी हजर राहा आणि हा दिलेला अपॉइंटमेंट पुढच्या आपल्याला हा दिलेला अपॉइंटमेंट आणि आपला आधार कार्ड घेऊन तुम्ही त्या शिबिराच्या ठिकाणी जा मित्रांनो। तर अशा प्रकारे तुम्हाला
रिसेंटली आलेला किट जो नवीन आहे याचा आप घेऊ शकता। भांडे किट घेण्यासाठी तुम्ही गेला असता, तुम्हाला कोणी पैशाची मागणी करत असेल तर या ठिकाणी नंबर देखील दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधून तुमची कंप्लेंट देखील नोंद करून घेऊ शकता। सर्वप्रथम तर मित्रांनो तुम्हाला एक लक्षात ठेवण्याची गरज आहे की आधी तुम्हाला पैसे मागितले असता तुम्ही लगेच पैसे देऊ नका, थोडंसं तुम्ही त्यातून बाहेर या। बाहेर आल्यानंतर हा दिलेल्या क्रमांकावर कॉल करा, जे माहिती तुम्हाला पुरवली जाईल त्याप्रमाणे तुम्ही प्रोसेस करा। तुमच्याकडून 1 रुपये देखील घेतले जाणार नाही आणि तुम्हाला हा किट देखील भेटेल मित्रांनो। तर असा महत्त्वाचा व्हिडिओ होता मित्रांनो, तुमच्यासाठी बनवलेला होता। इतरही तुमच्या बांधकाम कामगार मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। हा आलेला जो किट आहे नवीन, याच्यामध्ये वस्तू दिले जाणार आहेत, त्याचा फायदा सर्वांना होऊ दे मित्रांनो। तसेच आपण चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ याच्या पुढे देखील तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील या चॅनलवरती। चला तर मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।